नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। PM किसान योजनेमार्फत देण्यात येणाऱ्या पैशाचे वाटप सुरू झाले आहे। यामध्ये तुम्ही अर्ज कसा करू शकता, कोठे भरू शकता, त्यानंतर याचा लाभ कसा घ्यायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत। तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण PM किसानचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आजपासून आपल्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे व काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे अजूनही जमा झालेले नाहीत, तरी त्यांच्या पण खात्यात पैसे हळूहळू जमा होतील। जर त्यात काही त्रुटी असेल तर पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात। या 6,000चे आपल्याला 2-2 हजारचे 3 हप्ते येतात। हे पैसे आपल्याला थेट बँक खात्यात DBTने पैसे जमा होतात। आतापर्यंत PM किसानचे एकूण 21 हप्ते झालेले आहेत। आत्ता येणारा हप्ता हा आपला 22वा हप्ता असेल। हा हप्ता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जमा होत असतो। काही शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या योजनेमध्ये पैसे सर्वांनाच एकाच दिवशी येत नाहीत, हे लक्षात असू द्यात, कारण ही योजना राष्ट्रीय योजना असल्याने याचे पैसे टप्प्याटप्प्याने येत असतात। यामध्ये ज्यांची KYC पूर्ण नाही अशांचे पैसे थांबू शकतात, याची सर्वांनी नोंद घ्यावी। PM किसान योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजना ही आहे। या योजनेचा लाभ हा PM किसानच्या लाभार्थ्यांनाच मिळतो। यासाठी तुम्हाला कोणताही दुसरा अर्ज करावा लागत नाही। याचे सुद्धा वार्षिक 6,000 रुपये मिळतात। या 6,000चे 3 हप्ते येतात। आत्तापर्यंत या योजनेचे 7 हप्ते आलेले आहेत। सध्या 8वा हप्ता आपल्याला खात्यात जमा होईल। यामध्ये आपल्याला दोन्ही योजनेचे मिळून एकदम 4,000 रुपये येणार आहेत। म्हणजेच PM किसानचा हा हप्ता व नमो शेतकरीचा हप्ता असे एकदम 4,000 रुपये आपल्याला खात्यात जमा होतात। यामध्ये काहींना दोन्ही योजनेचे पैसे एकदम येतात, तर काहींना वेगवेगळ्या दिवशी पैसे येतात। हे पैसे आले आहेत की नाहीत हे कसे तपासायचे ते आपण आता पाहूयात। पैसे तपासण्यासाठी आपण आपल्या बँक खात्याचे पासबुक प्रिंट करून घ्यायचे आहे किंवा मिनी स्टेटमेंटद्वारे हे पैसे आपण चेक करू शकतो। किंवा PM किसान या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटसमध्ये तुमचा आधार कार्ड व मोबाईल नंबर तुम्ही टाकून तुमचा हप्ता चेक करू शकता। जे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर तुम्ही सर्वात पहिला आपली KYC पूर्ण आहे का नाही ते तपासायचं आहे। त्यानंतर आपले बँक खाते आपल्या आधारसोबत लिंक आहे का ते सुद्धा तपासायचं आहे। त्यासोबत तुमचे DBT ॲक्टिव्ह आहे का ते चेक करायचं आहे। आपली जमीन नोंद चुकीची आहे का ते चेक करायचं आहे। किंवा आपल्या जवळच्या CSSC सेंटरमध्ये किंवा कृषी कार्यालयामध्ये याची तुम्ही चौकशी करू शकता। PM किसान व नमो शेतकरी यासाठी कोणकोण पात्र आहेत हे आपण आता तपासूया। यामध्ये ज्यांना PM किसानचे आधीचे हप्ते मिळाले आहेत, ज्यांची KYC पूर्ण आहे, ज्यांचे आधार कार्ड बँक अकाउंटसोबत लिंक आहे, DBT ॲक्टिव्ह असेल, तसेच त्यांची जमीन नोंदणी अपडेट असेल, अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ आपोआप मिळतो। यामध्ये आपल्याला PM किसानचा 22वा हप्ता, नमो शेतकरीचा 8वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत। जर तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर आपण समजून जायचं की आपली KYC अपूर्ण आहे, आधार कार्ड बँक अकाउंटसोबत लिंक नाही, DBT इनॅक्टिव्ह आहे किंवा जमीन नोंद चुकीची आहे। या कारणांमुळे आपले पैसे आलेले नसतील। यामधील त्रुटी चेक करण्यासाठी आपण PM किसान वेबसाईटवर येऊन इथे आपली त्रुटी चेक करू शकतो। त्यानंतर ही त्रुटी आपण बँकेत किंवा महसूल कार्यालयामध्ये सुधारू शकतो। आजपासूनच नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना अंतर्गत
पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये हे पैसे जिल्हानिहाय जमा होत असते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एका दिवशी पैसे येत नाहीत. त्यामुळे पैसे आले नाहीत म्हणून कोणीही घाबरून जायचे नाही. पैसे हे सर्वांना मिळणार आहेत. तर असा हा महत्त्वपूर्ण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.